हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. आणि आज मी एकदम घाईघाईत असा ब्लॉग सुरू करते आहे कारण सकाळपासून खूप धावपळ झाली. खरं तर पहिली तर अनायाची तब्येत ठीक नाही आहे. तिला काल वॅक्सिनेशन दिलं होतं. कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं रात्री तिला खूप ताप होता. ऑलमोस्ट 6 वाजेपर्यंत तिला खूप ताप होता. सोबतच तिचा पाय पण खूप दुखतो आहे. ही पहिली वॅक्सिन आहे ज्याचा तिला एवढा त्रास झाला. आतापर्यंत वॅक्सिनेशनचा एवढा त्रास होतो मी बघितलंच नाही. सो पण तरी ती एकदम नॉर्मल आहे. म्हणजे सकाळी उठल्यानंतर आम्ही स्वतः 9, 9:30, 10ला उठलेलो आहे आणि ती सुद्धा लेटच उठली कारण ती रात्रभर झोपली नाही. तिला बरं नव्हतं. आम्ही पण झोपलो नाही. सो लेट उठलो. सगळं आवरलेलं आहे आणि आमचं खूप दिवसाचं ठरलं होतं. आम्ही सगळ्या इन्फ्लुएन्सर मॉम्स म्हणजे आम्ही सगळ्या फ्रेंड्स आहोत आणि सगळ्यांची आपापले यूट्यूब चॅनल्स आहेत. त्यापैकी भरपूर जणांना तुम्ही ओळखत सुद्धा असेल. सो आमचं ठरलं होतं की एक दिवस भेटायचं कुठेतरी एकीच्या घरी. सो आज खूप दिवसांचा ठरलेला प्लॅन होता. म्हटलं तो मोडायचा की नाही एकदम वेळेपर्यंत अजून डिसाईड होत नव्हतं. पण फायनली आता असं वाटतं की ठीक आहे. उलट ती मुलांमध्ये जाईल. सगळ्यांना छोटी छोटी मुलं आहे म्हणजे अनाया एवढीच सगळ्यांची मुलं आहे. 1-2 महिन्याचा फरक आहे सगळ्यांमध्ये. सो म्हटलं चला जाऊ. ती थोडी मुलांमध्ये एकतर ओके होईल आणि ती झोपेल पण आता. सो मी कॅबने चाललेली आहे. रोशनला जरा काम आहे त्याच्यामुळे मी कॅबने जाते आहे आणि तिथे पोहोचते. ती खेळली तर ओके. नाही जर तिला बरं वाटलं तर मी लवकरच घरी परत येईल असा प्लॅन करून आता मी चालली आहे. पण म्हटलं चला ॲटलिस्ट भेट होईल. आणि काल तिला ताप होता पण आज तिला ताप नाही आहे म्हणून मग मी जायचा थोडासा निर्णय घेतला आणि तिला आता औषधी देतो आम्ही. सो शील बी फाईन आय थिंक सो. आणि जेवायचं काय ते बनवून घेतलेलं आहे. तिला द्यायचा प्रयत्न केला पण तिला उलटी पण झाली. सो ठीक आहे. थोडंसं तब्येतीमध्ये जेवणाचा मुलांचा प्रॉब्लेम होतोच. पण मी खूप जास्त असं तिला हे करत नाही म्हणजे तिला ऍक्टिव्ह ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. सो चला आता भेटूया. आणि मी चालली आहे तनयाकडे जाऊनच भेटते. आणखी कोण कोण येणार आहे सगळे तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळतील. सो स्टे ट्यून. सो आता मी डायरेक्टली तनयाकडे आली आणि इथे येऊनच ब्लॉग शूट करायला सुरुवात केली कारण रस्त्यात काय मी कॅबमध्ये बसून तिथे जाऊन पोहोचली. मला जायला ऑलमोस्ट 20-25 मिनिटं लागले. आणि मग तिथे गेल्यावर सगळ्याजणी ऑलरेडी आल्या होत्या कारण मी घरातून खूप उशिरा निघाली होती. अनायाच्या तब्येतीमुळे माझं हो नाही सुरू होतं. तिथे गेल्यावर मला सगळ्यात पहिले दर्शन झालं ते भक्तीचं, शुभांगी आणि प्रिया आणि मॉमी म्हणजे तिचं नाव पल्लवी आहे. या सगळ्यांचे आपापले यूट्यूब चॅनल आहे. मी सगळ्यांच्या खाली ID मेन्शन करते. तुम्हाला कुणाचं चॅनल बघायला आवडत असेल तुम्ही नक्कीच बघू शकता. कारण मी बघितले की सगळ्यांनीच आपापल्या चॅनलवर व्हिडिओ टाकले आणि मी सगळ्यात शेवटची आहे व्हिडिओ टाकायला. मला फार लेट झालं तर सगळ्याच चॅनलवर कमेंट्स होत्या की सगळ्यांच्या चॅनलच्या लिंक्स द्या. सो मी खाली लिंक देते. सो आम्हा सगळ्यांना छोटी छोटी मुलं आहे तर मुलं छान रमली होती खेळण्यामध्ये. फक्त पिया थोडीशी मोठी होती पण तरी ती सगळ्यांची ताई म्हणून सगळ्यांशी मस्त खेळत होती. आम्हा सगळ्यांचा फोनवर बऱ्यापैकी कॉन्टॅक्ट आहे पण रेग्युलर काही कुणाचंच बोलणं होत नाही मुलं छोटी असल्यामुळे. पहिल्यांदा असं गेट टुगेदर केलं आणि इतक्या छान गप्पा मारत आम्ही रमलो होतो की असं वाटतच नव्हतं की आम्ही सगळ्या पहिल्यांदा भेटलेलो आहे. आणि खूप छान असा दिवस गेला. खूप जणांनी हे सुद्धा विचारलं की तुम्ही सगळ्या आधीपासून एक दुसऱ्यांना ओळखता का. तर नाही, ॲक्च्युली सगळ्या मॉम व्लॉगर्स आहे आणि सगळ्या पुण्यातच राहणाऱ्या आहे. सो आम्ही एक दुसऱ्यांना कॉन्टॅक्ट केला आणि अशा प्रकारे आम्ही सगळ्या मैत्रिणी झालेलो आहे. आता अनायाची तब्येत बरी नसल्यामुळे ती फार अशी ॲक्टिव्ह नव्हती पण चिडचिड करत नव्हती त्यामुळे मी मस्त एन्जॉय करू शकले आणि भरपूर वेळ आम्ही तिथे गप्पा मारत बसलो. भक्तीने हे सगळ्यांसाठी गिफ्ट्स आणले होते आणि त्यांना तिथेच ओपन करायचे होते. कसं बसं मनवून अनायाचं गिफ्ट काय तिथे ओपन केलं नाही कारण तिथे ऑलरेडी इतका पसारा होता. या मुलांनी इतका पसारा घातला होता. म्हटलं तू तरी राहू दे अजून. बाबी नो हे बाई एवढे सगळे खेळणे आहे ना ते खेळायचे आज. तुला मी नवीन दाखवते ठीक आहे. हा हे ठेवून द्यायचं आपण. ओ ही से थँक्यू. सगळ्यांचे लोक उद्या घे आता. काय हवंय तुला नानू. तिला इडली दे ना. तुला बिर्याणी. हाय तुला एनर्जी आली. तुला खाल्ल्या एनर्जी आली नानू. एक काम सगळ्यांना हाय करून दे एकदा. हाय हॅलो. आणि बराच वेळ मग गप्पा मारून झाल्यावर आम्ही सगळ्या मस्त जेवायला बसलो. मुलांसाठी इकडे इडलीचा बेत केला होता आणि आमच्यासाठी आम्ही बिर्याणी ऑर्डर केली होती. म्हटलं इतक्या गर्दीत आता काही बनवायला नको आणि आपण गप्पा मारत बसू आरामात, बाहेरूनच ऑर्डर करून खाऊ. सो बिर्याणी अजून काही स्टार्टर्स वगैरे ऑर्डर केले होते आणि सगळ्यांनी मिळून मस्त गप्पा मारत सगळं काही जेवण वगैरे पण एन्जॉय केलं. आणि आमच्यामध्ये पल्लवी जरा लांब राहते त्यामुळे तिला लवकर घरी जायचं होतं. सो आम्ही सगळ्यांनी तिला बाय बाय केलं आणि आम्ही चौघांनी मग कंटिन्यू केलं. सो म्हटलं काहीतरी डेझर्ट पण व्हायला पाहिजे म्हणून मस्त आईस्क्रीम सुद्धा ऑर्डर केली होती. आणि आईस्क्रीमवर सगळ्यात जास्त ताव मारला होता तो म्हणजे मनू आणि सखीनी. अनाया यावेळी झोपली होती त्यामुळे मी माझी आईस्क्रीम आरामात एन्जॉय करत होती.
आणि कोणी माझ्याकडे चहा घेत पण नाही पाहिजे. सगळं संपलंय आता. थोडंसं मेजरमेंट चुकतं. म्हणून काय शोधते तू? मी स्वतःची तारीफ करू शकते, मी चहा चांगला बनवते, पण नानू माझ्या मांडीवर होती ना, मी म्हणणार तुला काय पाहिजे. आईस्क्रीम खाल्ल्यानंतर आम्ही चहा पिणार होतो, असं उलटे काम आम्ही करणार होतो, कारण भक्ती बोलली मला चहा पिल्याशिवाय काही होत नाही, आणि आम्ही म्हटलं चला मग आम्ही पण तुला कंपनी देतो. आणि मग ती स्वतः चहा बनवायला लागली, आणि तेवढ्या वेळा त्या मुलांचं इकडे वॉशिंग मशीन चालू बंद करणं चाललं होतं, कारण सगळ्यांच्या आया गप्पा करण्यामध्ये इतक्या बिझी होत्या की त्यांनाही काहीतरी काम हवं होतं. सो इकडे भक्तीने चहा बनवला आणि आम्ही सगळ्यांनी तो एन्जॉय केला. छोटे मला तर म्हणून सगळीच पडले आणि या दोघी फुल कामी लागल्या, फुल एवढ्याने बरं की दोघी वेगळ्या खेळत आहेत. सगळ्यात बदमाश मनू आहे. सो आजचा दिवस खूप जास्ती हेक्टिक होता. सकाळी उठून मी रेडी तर झाली, पण शेवटपर्यंत प्लॅन होत नव्हता की जायचं की नाही जायचं. आणि आता 11 वाजले, मी तुमच्याशी 11 वाजता बोलते आहे, कारण दिवसभर काय झालं हे सांगायला बिलकुल वेळ मिळाला नाही. मी जमेल तसा व्लॉग शूट केला. मी गेली होती, पण अनाया दिवसभर एकदम शांत बसली होती. तिने काहीच म्हणजे ती उठली पण नाही माझ्यापासून, थोडीशी झोपली, उठली, जेवली पण नाही आहे ती. म्हणजे ती ओके आहे. मी मुद्दाम गेली की ती घरात राहील तर अजून थोडंसं तेच ताप वगैरे, म्हणून त्याच्यानंतर तिथे जाईल, ॲटलिस्ट नाही खेळेल पण बसेल तरी, आणि तिला नाही बरं वाटलं तर मी रिटर्न येईल. सो असा विचार करून मी गेली. 1 वाजेपर्यंत माझं फायनल होत नव्हतं जायचं की नाही जायचं. फायनली मी गेली. तिथे खूप जास्ती मज्जा आली. आम्ही सगळ्यांनी खूप गप्पा गोष्टी केल्या, इथल्या तिथल्या ह्या त्या. म्हणजे आम्ही पहिल्यांदा भेटलो होतो, पण असं वाटत नव्हतं की आम्ही सगळे पहिल्यांदा भेटलेलो आहे. खूप छान गप्पा झाल्या की वेळ कमी पडला, आणि 7 वाजले, आणि म्हटलं चला आता भरपूर वेळ झाला, आपण घरी निघायला पाहिजे, आणि ट्रॅफिक पण भरपूर होतं रस्त्याने. सो यायला आम्हाला 8 वाजले. घरी पोहोचल्यावर रोशन पण आला होता. माझी थोडीशी कामं होती बाहेरची, म्हणजे माझं ब्लाऊज शिवायला टाकलं होतं ते घेऊन यायचं होतं, कारण उद्या आहे बेबी शॉवर. आमचे नेबर्स आहे त्यांचं बेबी शॉवर आहे, आणि तिथे मला जायचं आहे, म्हणून मग त्याच्यासाठी मी साडी घालणार आहे. सो साडीचा प्लॅन अचानक झाला, मग मला त्याच्यावरचं ब्लाऊज शिवायचं होतं. सो त्यांनी अर्जंटमध्ये शिवून दिलं आणि ते घ्यायला जायचं होतं, म्हणून मग पटकन तिकडे गेलो. ब्लाऊज फिटिंगला बसलं नाही म्हणून घरी येऊन परत गेलो, थोडंसं व्यवस्थित करून आणलं. हे सगळं करण्यामध्ये 10 कधी वाजले, 9:45 कळलंच नाही. अनायाचं जेवण व्हायचं होतं, तसंही ती फार काही खात नाही आहे, बनाना किंवा मग अशा तिने थोडीशी इडली खाल्ली होती. सो असं सगळं तिचं चाललेलं आहे. तर मग खिचडीच करायची होती सिम्पल, तिच्यासाठी पण आणि आमच्यासाठी पण, कारण खूप वेळ झाली होती. सो खिचडी केली, रोशनसाठी अंडा भुर्जी केली, आणि कारण त्याला ते कॉम्बिनेशन आवडतं, आणि मस्त असं जेवण झालेलं आहे आता. पण आमचा दिवस संपलेला नाही आहे, कारण आम्हाला जायचं आहे खाली आता नेहाकडे. जे बेबी शॉवरची तयारी त्याच्यामध्ये थोडासा आमचा हातभार लावायचा आहे. सो थकलेलो आहे आम्ही खूप, पण ठीक आहे, थोडंसं काहीतरी करून येतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनायाला थोडासा ताप आला होता 7 वाजता, पण मग तिला औषध दिलं तर ती आत्ता ओके आहे, आणि नेहाकडे गेली तर तशीच तिची तब्येत चांगली असते. सो म्हणलं चला जाऊन येऊ, थोडंसं त्यांना हातभार लावून येतो, आणि त्यानंतर मग दिवसाचं शेवट करते. सो चला तिथली काय तयारी आहे ना हे पण तुम्हाला दाखवते. त्याचबरोबर नेहा जी आहे ते बेबी शॉवरचे डोहाळे जेवणाचे ज्वेलरी प्लस रुखवत ह्या सगळ्या गोष्टींचे ऑर्डर्स घेते. त्याचबरोबर अन्नप्राशनचे डेकोरेशन या सगळ्या गोष्टींचे ऑर्डर्स घेते. तिचा पेज मी खाली मेन्शन करते. सो तुम्हाला कधीही बेबी शॉवरची ज्वेलरी, रुखवत किंवा अन्नप्राशनचं डेकोरेशन असं काही करायचं असेल तर तुम्ही नक्कीच नेहाला कॉन्टॅक्ट करा. खाली जाऊन तिची तयारी पण तुम्हाला मी दाखवते. मम्मीला नाही जमत, दुसऱ्या कोणी केले असणार नाही, ठीक आहे. अरे बाप, मम्मीला एवढी टॅलेंटेड आहे का. चला हे कामाचे माणसं कामं करत आहे, मी अनायाला पाहत आहे. ती जेवली का? नाही जेवत आहे ती. अरे देवा. आणि मी खाण्याचं सो कोणालाही आता मग डेकोरेशनचं काही द्यायचं असेल तर हे नेहाला कॉन्टॅक्ट करा तुम्ही, खाली मी नंबर मेन्शन करते. हो रोशनचं पण पार्टिसिपेशन असते, तर थोडेसे चार्जेस जास्ती लागतील. नाही मग अंकिता लेकरू सांभाळत आहे, फुल टाइम पास. मला माहिती नाही का हे असे म्हणजे नाही का ते एवढे मला भरपूर जमू शकते समजा,
म्हणजे या वाटीत हे भर. कमी काम नाही करत. जोडजाड नाही जमत मला. बघितलं टेक्निकल काम नाही जमत मला. भरपूर करते तू, असं काही नाही की तू करत नाही. ही सगळी रुखवतची तयारी झालेली आहे. अवॉर्ड पाहिजे का ग तुला ते खेळण्यासाठी? नानू एवढं खा ना बेटा. मी गाईड करतेय ना, तुम्हाला हेल्प करतेय. 2 कामात लागले, 2 नानूला गाईड करायला. हे काय याच्यात काय आहे ग? त्यांचं आवडलं पाहिजे. त्याच्यात काय आहे याच्यात? ते ओटीचं सामान, साडी, तेला फक्त रबर लावायचं. एखाद्याच्या 4च्या जागी 3 काही प्रॉब्लेम नाही. जसं करशील तसं. एवढंच आहे ना इथे आहे तेवढं, अजून काही एक्स्ट्रा नाही ना करून तयार केलेलं? यार नानू संध्यासोबत काय करतेस? अरे बा नानू पण मदत करत आहे का? हो नानू पण हेल्प करत आहे नेहा आंटीला. आणि शापन हा नानू दा. नानू त्रिशाला म्हणजे त्रिशा आई बाबा नानू नेहाला आवाज दे ग. गाईड करते मी टोटल. नेहाला आवाज दे ग नानू. आणि राजेश कुठे आहे ग? राजेशला आवाज दे. सो 11 वाजतापासून आम्ही सुरू केलं होतं आणि ऑलमोस्ट 1 ते 1:30 वाजेपर्यंत गप्पा गोष्टी करत आमची तयारी चाललेली होती. सो तिने काय काय केलं आहे तुम्हाला शॉर्टकटमध्ये दाखवते आणि थोडासा हातभार मी पण लावला होता. सो मिठाईचं ताट रेडी केलेलं आहे. इथे पॉपकॉर्न छान असे तयार केले आणि म्हटलं की हे लोक काम करतात तर आपण काहीतरी यांच्यासाठी चहा वगैरे बनवून देऊ म्हणजे त्यांना रिफ्रेश वाटेल. सो तेवढं चहा बनवण्याचं काम मी केलं. आता आम्ही रात्रीचे 12 वाजता म्हणजे डेट आणि डे चेंज झाला आहे आणि तेव्हाच अंकिता आंटी आईच्या घरी येऊन चहा बनवत आहे. थोडा सेंटेन्स बनायला पाहिजे ना. आणि त्यांच्यासोबत त्यांची लाडकी अनाया आली आहे. असं नाही करू बेटा नानू. तुला नाही खायचं तर नको खाऊ. नाही खायचं का तुला? देऊन दे. हा नानू तू रिंगा रिंगा रोजेस खेळतीये का? हो कोण खेळते? सो मस्त चहा बनवून दिला सगळ्यांना आणि अनाया त्रिशासोबत छान खेळते त्यामुळे मला तिच्याकडे फार असं लक्ष ठेवावं लागत नाही. चला म्हटलं मी पण माझा थोडासा हातभार लावते आणि मी पण थोडंसं डेकोरेट करू लागली. आणि त्याचबरोबर मग इकडे आमच्याकडे मॅनपॉवर पण वाढलं होतं म्हणजे ज्यांचं बेबी शॉवर आहे ते सुद्धा इकडे आले होते थोडीशी मदत करण्यासाठी. आणि आता बघा पसारा अजून वाढलेला दिसतोय आणि भरपूर गोष्टी आता मस्त रेडी झालेल्या होत्या. सगळं काही कसं बनवलं आणि ते कसं दिसत होतं त्याचा फायनल रिझल्ट काय आहे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल कारण उद्या आम्ही बेबी शॉवरमध्ये जाणार आहे आणि तिथे तो व्हिडिओसुद्धा तुमच्याशी मी शेअर करेल. हे पण यूज करणार आहे का ना? किती वाजले? 12:30. हे त्या याच्याकडनं बैठक वाला. 12:17 आम्हाला द्यायला नाही म्हणलं. पैसे देतो म्हटलं तरी नाही म्हणलं. बिझनेस आणि ते पण आपण लय वेळा चुकून नंतर जेव्हा परफेक्ट बनतो तेव्हा पोटा जसं डॉलचं झालं होतं आपण आपण नाच सोडून दिला. आपण पहिले त्याच्यात परफेक्ट करायचा प्रयत्न करतो. आपण हुशार आहे का रोशन? हो लोक प्रॅक्टिस करत असेल पहिले. किती भारी येते. नाही आता तेव्हा ते ऍक्टिंग वाटत होती. पूर्ण घेऊ का अंकित? पूर्ण 15 मिनिटं तुझंच काम घेऊ का? नाही का? हे झाडं लावायचे का याच्या घरी? सो थोडासा हातभार म्हणून 2-3 गोष्टी आहेत ज्या मी रेडी केल्या होत्या त्यातली ही एक होती. सो असा होता आजचा दिवस. सगळ्यांना भेटून खूप जास्ती छान वाटलं. खूप मजा मस्ती केली. मुलांनी पण खूप एन्जॉय केला आणि असेच प्लॅन आम्ही परत करत राहू आता असंही ठरलेलं आहे. सो फायनली 1 ते 1:30 वाजता आमचं काम संपलं आणि अशा प्रकारे आजच्या दिवसाचा शेवट झाला. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.